नमस्कार मंडळी, आज जायचं होतं गावी, त्यामुळे घरातलं सगळं आवरून घेतलं आणि नंतर आम्ही आमच्या गावाला जायला निघालो. तर आज लवकर निघालो आहे, नाहीतर नेहमी काय होतं की उशीरच होतो आम्हाला आणि काळोखच पडतो. तर आज असं झालं नव्हतं, यांचं काम आवरलं त्यामुळे मग लवकर निघता आलं. घरी गेलो आणि त्यानंतर मग बघितलं तर माझी रांगोळी काढलेली जशीच्या तशी होती. तर माझ्या सासूबाई सांगत होत्या की ही रांगोळी तू काढली असती, आम्ही अगदी जपून ठेवली होती. मला वाटलेलं की आमची चंपा आहे, तर ती पाय देईल त्यामध्ये किंवा खराब करून टाकेल, पण नाही, तिने पण काय केलं नाही. आणि मला खरंच खूप छान वाटलं ते. आणि कसं असतं ना की रांगोळी ज्यावेळी काढतो ना, मोठी अशी रांगोळी असेल ना, तर ती 4 दिवस जरी राहिली ना तरी मनाला समाधान मिळतं, निदान माझ्या तरी मिळतं बाबा. त्यामुळे मला ते बरं वाटलं. म्हणजे 4 नाही तर बरंच, म्हणजे पूर्ण आठवडा निघून गेला होता तरी पण रांगोळी छान होती. त्यानंतर मग काय झालं होतं की इतकी मच्छर आता येते ना सध्या घरामध्ये, की मग ह्याने धुणी पेटवली होती. तर यामध्ये कसं आहे की शेण असतं, शेण टाकायचं थोडं आणि कोळसे याने अशी धुनी पेटवायची, म्हणजे ना मच्छर जी असते ना ती निघून जाते. आणि तसंच झालं. धुनीमुळे ना मच्छर पूर्ण सगळी गायब झाली होती. म्हणजे ना अगरबत्ती वगैरे असते, पण तरी पण ना ती लावली की तेवढ्यापुरती मच्छर जाते आणि नंतर मग कुठे लपलेली वगैरे असते ना ती परत बाहेर पडते. आणि आता इथे काय झालं होतं की काही भात जे होतं ना ते सुकवलेलं होतं, तर आता तेच ठेवायचं आहे. अजून बरंच भात सुकवायचं आहे, पण कसं जमिनीमध्ये ओलावा आहे त्यामुळे ते राहिलेलं आहे. तर असा होता आजचा ब्लॉग. बाय.